नमस्कार मंडळी, मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या हाताने जुन्या कपड्यांपासून ह्या गोधड्या शिवलेल्या आहेत। पूर्ण कस्टमरच्या ऑर्डर आहेत, जवळजवळ 10-15 आहेत। आणि मी तुम्हाला सांगते, आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आज काय शिलाईचे व्हिडिओ येणार नाहीत, फक्त हा शेवटपर्यंत बघा। आणि ज्या ताईंना घरी शिवायची असेल गोधडी ते आपण घरी शिवू शकता। अगदी फिनिशिंग वगैरे बघा, तुम्हाला अशी फिनिशिंग कुठंही भेटणार नाही। अशी मी जुन्या कपड्यांपासून अशी फिनिशिंग गोधड्यांची देत आहे। क्वालिटी पण एक नंबर आहे। आणि तुम्हाला जर माझ्याकडून गोधड्या शिवून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती आपला नंबर आहे, त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। तर आज मी तुम्हाला दाखवते माझ्या गोधडीची फिनिशिंग एक नंबर आणि काठापदराच्या साडीपासून। आणि भरपूर जणांना वाटतं की मी राहते कुठं, तर मी पुण्यामध्ये राहते। पुण्यामध्ये निगडीमध्ये रुपीनगर या ठिकाणी मी राहते। आणि आणि पुण्यामध्ये तुम्हाला सांगते, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी फिनिशिंग तुम्हाला कुठेही भेटणार नाही। आणि हे फक्त मिळतंय कुठं, पुण्यामध्ये मिळतंय। आणि चला मग आज मी तुम्हाला दाखवते ह्या गोधड्यांची क्वालिटी आहे। तुमच्याकडे पण असे जुने कपडे असेल तर तुम्ही असे मस्त प्रकारे अशी तुम्ही गोधडी शिवू शकता। चला आता ज्या ताईंकडे ना भरपूर काठापदराच्या साड्या आहेत, त्या काठापदराच्या साड्या एकदा नेसल्यानं परत नेसू वाटत नाही। एकदा फोटो आले की परत ती साडी नको वाटते। तर आता ह्या काठापदराच्या साडींचं करायचं काय? आता एका ताईने असंच सांगितलं, मला काठापदराच्या साड्यांचं करू काय? मी म्हटलं त्या ताईंना अशी गोधडी शिवा, तर अशी त्यांनी दिलेली आहे। बघा फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर आहे की नाही। चला बघा, हे पूर्ण काठापदराचे आहे, आतून खालून वरून सगळ्या काठापदराच्या साड्या आहेत। आणि तुम्ही फरशीवर टाका, अजिबात घसरणार नाही। थंडीत वापरा, अजिबात थंड पडणार नाही। अशी आपली गोधडी आहे। तुम्ही चादर घ्या, ब्लँकेट घ्या, काही घ्या किंवा चतरंजी घ्या, ते फरशीवर टाकले की घसरते आणि थंड पण पडते। आता जास्त करून सगळीकडे फरशीच आहे आणि थंड पण पडते। आता हे तुम्ही अशा प्रकारच्या जुन्या कपड्यांपासून अशी गोधडी शिवली ना, अजिबात घसरणार नाही, थंड पडणार नाही आणि अजिबात चटई हातरा अगरना हातरा त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला। तर अशा प्रकारे आपली मस्त प्रकारे अशा क्वालिटीची आपली अशी गोधडी आहे। खालून वरून दोन्ही बाजूनी पण काठापदराची साडी लावलेली आहे, आतून पण काठापदराची साडी टाकलेली आहेत। मस्त प्रकारे तुमच्याकडे जरी असतील ना, तर अशा प्रकारे तुम्ही गोधड्या शिवू शकता बघा। आणि ह्यालाच असा मॅचिंग आपला असा गोट आहे बघा, पाहू शकता। ह्या किनाऱ्याला असा मॅचिंग गोट आहे, कारण ह्याचा पदर तसा होता म्हणून मी असा गोट मारलेला आहे। पूर्ण मॅचिंग बघा, फिनिशिंग वगैरे पाहू शकता। बघा आपले एक नंबर आहे की नाही। बघा 2-2, 2.5 किंवा 3-3 इंचावरती आपले बॉक्स आहेत। किती मस्त आपली फिनिशिंग, गोट एकदम परफेक्ट मॅचिंग। आणि बॅक साईड पाहू शकता, अजिबात कुठे काही गोळा झाले का, अजिबात नाही गोळा झालेला। आणि पुढून पण पाहू शकता, अजिबात गोळा झाला। एका ताईंची अशी कमेंट होते की ताई म्हटले मी घरी गोधडी शिवले म्हटले, पण साडी अशी खाली कमी पडते। तर कमी पडते, थोडा जॉईंट मारायचा, काही नो टेन्शन घ्यायचं नाही। चला बघा, अशी मस्त आपली आणि तुम्हाला फरशी दाखवते, तर अजिबात अशी घसरणार नाही, अजिबात काही घसरणार नाही। बघा हे कुठं तर घसरती का फरशी, बघा अजिबात घसरणार नाही साडी गोधडी। म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे जुने कपडे असेल ना, तर मस्त प्रकारे अशी गोधडी शिवू शकता। तुम्ही चादर घ्या, चतरंजी घ्या, काही पण घ्या, तुमचे असे जुने कपडे घसरणार। आणि मी तुम्हाला फुल वॉरंटी देते, 10 वर्ष अजिबात फाटणार नाही गोधडी। बघा फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर। आणि ही सिंगल पट्टीची। आता त्या ताई काय म्हणतात, सिंगल पट्टी म्हणजे काय? आता ही सिंगल म्हणजे ही सिंगल साडी, त्याला सिंगल पट्टी म्हणतात। अशा प्रकारे आपली सिंगल पट्टी आहे बघा। आणि अशी किती मस्त आपली फिनिशिंग बघा, पाहू शकता। तर मी याचे 200 रुपये घेतलेले आहेत। आणि मी ताईंना आज विनंती करणार आहे की मी आता आहे ना, एवढे जुने कपडे आलेले तर जीन्स पॅन्ट पासूनच आलेले आहेत। एक ताईंना मला सांगायचं आहे की आता एवढ्या जीन्स पॅन्ट पासून आलेत ना गोधड्या, तर भरपूर आलेले आहेत बघा। अशा मस्त फिनिशिंग बघा, एक नंबर। चला अशी मस्त आपली अशी गोधडी आलेली आहे बघा, पाहू शकता। फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर, अजिबात फरशीवर नाही घसरणार। चला उलटी बाजू पाहू शकता बघा, बॅक साईड पाहू शकता, अजिबात कुठे गोळा झाले का, अजिबात गोळा नाही। आणि गोट खालून वरून सेम। आणि गोटा 1-1 इंचाचा म्हणलं तर 1.25 इंचाचा गोट आहे। तर आता अशा प्रकारे आपली गोधडी तयार झाली। आणि मशीन वॉशेबल आहे, याचे मी 200 रुपये घेतलेले आहेत। आणि मशीन वॉशेबल आहे पूर्ण। कशी पण धुवा, काही करा, मशीन मध्ये एकदम परफेक्ट बसते। तुम्हाला जशी साईज हवी असेल, जसं पातळ हवी असेल, जाड हवी असेल, तसे मी तुम्हाला शिवून देईल। आणि याचे मी 200 रुपये घेतलेले आहेत। आणि तुम्हाला जर अशा माझ्याकडून गोधड्या शिवून घ्यायचे असेल तर डेकोरेशन बॉक्समध्ये आपला नंबर दिलाय किंवा स्क्रीनवरती आपला नंबर असेल, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि जर तुम्हाला जर इथं आणून द्यायचे नसतील गोधड्या किंवा खूप लांब राहते, त्या ताईंनी पोस्टाने म्हटलं तर पोस्टाने पाठवू शकता। आता एका ताईंना पोस्टांना खूप खर्च येतो, येण्या जाण्याचा खूप खर्च येतो। तर मी तुम्हाला सांगते, तुमचं रिलेटिव्ह पुण्यामध्ये कोणी राहतंय का, नक्कीच या। पुण्यामध्ये आले
की त्या रिलेटिव्ह तुमच्याकडे आले तरी चालेल, तुम्ही त्यांच्याकडे आले तरी कधीही येता जाता तुम्ही देऊ शकता. आणि कपडे अशा माझ्याकडून फिनिशिंग एकदम मस्त अशा गोधड्या शिवू शकता. हां, मी तुम्हाला स्वस्तात मस्त सांगते आणि कुठल्याही होलसेल भावामध्ये हा रेट घेतला जाणार नाही. बघा पाहू शकता, मी होलसेल भावामध्ये रेट गोधड्या शिवून देते. आता हे तुम्हाला दुसरी दाखवते. आता ही कोल्हापूरची ऑर्डर आहे. तर आता ह्या कोल्हापूरच्या ताईंनी कसं केलंय माहिती का, अगदी जीन्स पॅन्ट पासून टी शर्ट पासून ही गोधडी शिवलेली आहे. तर आता ह्या ताईंनी कसं केलंय, ह्या कोल्हापूरला राहतात, तर त्यांचा मुलगा वाकलला राहतो. त्या कधीतरी येता जातात चला ही 1.5 पट्टीची गोधडी आहे बघा. एकदम मशीन वॉशेबल, जड वाटते पण फरशीवर अजिबात घसर नाही. थंडीत वापरा, उन्हाळ्यात वापरा, पावसाळ्यात वापरा, अजिबात नाही. वरून कॉटनची साडी लावलेली आहे आणि त्याला असा मी गोट मारलेला आहे ग्रीन कलरचा. बघा आता हा ग्रीन कलरचा बघा किती मस्त उठून दिसतोय. आता ह्याच्याकडे माझ्याकडे काही ब्लॅक कलरचा गोट कापड नव्हता म्हणून ग्रीन कलरचा मारला. आणि ही दिगपट्टी आहे, पाहू शकता जवळजवळ 8 फूट उंचीला असेल बघा. 8 फूट उंचीला, हातरा फांगरा कसा बी करा. आणि बॅक साईडने पाहू शकता बघा, अशा प्रकारे बॅक साईडने असं आहे, खालून वरून दोन्ही मॅचिंग अशी साडी लावलेली आहे. त्यामधल्या जोडी कशी पण लावा, पण अशी लावा. ही मागची साईड आहे, ही बॅक साईड आहे. तुम्हाला कुठेही दिसते का गोळा झालेला आहे का, नाही. आता ह्या पत्रालाच मी असं मॅचिंग, ह्या पत्राचे असं थोडंसं फुलत आहे तसं मी मॅचिंग ह्याला गोट मारलेला आहे. तर किती बघा फिनिशिंग वगैरे पाहू शकता. आणि पूर्ण जीन्स पॅन्ट पासून ही गोधडी शिवलेली आहे, अजिबात गोळा कुठं झालेलं नाही. तर याच्याने मी व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे आणि ही पूर्ण जीन्स पॅन्ट पासून कशी शिवली कशी नाही ते सगळे परफेक्ट त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली. आणि गोट पण कसा मारलाय त्याची पण माहिती सांगितलेली आहे. आणि कटिंग पासून टिचिंग पासून मी हा युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि ह्या गोधडीचा मी फोटो टाकलेला आहे. तर जाऊन पाहू शकता तुम्हाला बघायचं असेल तर. आता ही बॅक साईडने पाहू हे बघा, हे अशी पूर्ण आहे ना ह्याची साडी लावलेली आहे, ब्रासोची साडी लावलेली आहे. आणि तशीच तुम्हाला सांगते बॅक साईड पाहू शकता 1.5 पट्टीची आहे. आणि हे कोल्हापूरच्या ताईची ऑर्डर 3 गोधड्या येते त्यांच्या बघा. हे बॅक साईड पाहू शकता बघा, तुम्हाला कुठेही गोळा झाले का. आणि त्यालाच ह्याच फुलाला असं मॅचिंग मी गोट मारलेला आहे, थोडासा उठून दिसेल म्हणून. ह्याच फुलाला मॅचिंग असं मी गोट मारलेला आहे बघा. फिनिशिंग वगैरे कशी पाहू शकता, गोटची वगैरे 1 नंबर आहे की नाही. आणि बॅक साईडने आहे आणि ही पण ब्रासोची साडी आहे. आणि याचे मी 300 रुपये घेतलेले आहेत. आता इथून पुढे मी चार्ज म्हणजे चार्ज वाढवणार आहे, कारण एका गोधडीमध्ये मला पूर्ण जीन्स पॅन्टच टाकावं लागतं. तुम्ही कटिंग करून दिलं तर ठीक आहे, नाही जर कटिंग करून दिलं तरी मी याचे 300 रुपये घेतले तर याचे मी 400 रुपये घेणार आहेत पूर्ण जीन्स पासून. कारण पूर्ण कटिंग असते. 5-6 पॅन्ट म्हणलं तरी चालू शकता, पण म्हणजे 4-5 पॅन्ट म्हणलं तर चालू शकता. पण एका ताईंचे आहेत ना जवळजवळ 10-10, 12-12 पॅन्टी यायला लागले त्या गोधडीमध्ये टाकायला. मला याचा कटिंगला खूप वेळ जातो म्हणून मी तुम्हाला सांगते. मी ह्याच्या आता इथून पुढे 300 रुपये घेतले तर ह्याच्या पुढे मी 400 रुपये घेणार आहे. हे अजिबात कुठं फरशीवर अजिबात घसर नाही. थंडीत वापरा, उन्हाळ्यात वापरा, पावसाळ्यात वापरा, एकदम फिनिशिंग वगैरे 1 नंबर. बघा बॅक साईड पाहू शकता बघा. बॅक साईड कुठलाही गोळा झाले का, तुम्ही अगदी कॅमेरा बघा कुठलाही बघा पाहू शकता तुम्हाला कुठलाही गोळा झालेला आहे का नाही. 2-2, 2.5 इंचावरती असे बॉक्स मी तयार केलेले. 1 नंबर आपली गोधडी आहे. तिसरी ऑर्डर आहे म्हणजे तिसरी गोधडी आहे. तर ही पेन आहे ना पूर्ण जीन्स पॅन्ट पासून ही शिवलेली गोधडी आहे. आणि ह्याचा पण युट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ. तर याचे पुन्हा आहेत ना मी जीन्स आणि टी शर्ट लेगीज पॅन्ट ह्यापासून मी गोधडी म्हणजे टाकलेले होते. हा व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण जीन्स आणि टी शर्ट यापासून मी म्हणजे लेगीज पॅन्ट यापासून पूर्ण व्हिडिओ टाकले. ह्याचे मी आहेत ना 300 रुपये घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये पूर्ण कटिंगचे म्हणजे टाकलेले, त्या ताईने पूर्ण कटिंग करून कपडे दिलेले होते. तर आता मी 300 रुपये घेतले, थोडी मी 400 रुपये घेणार आहे. तर बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे बघा आपली 1 नंबर आहे की नाही फिनिशिंग. बघा बॅक साईड वगैरे म्हणजे हे सव्वाशे साईज आहे. 2-2, 2.5 इंचावरती असे मी बॉक्स तयार केलेले आहेत. आणि त्यालाच येल्लोलाच अशा मॅचिंग मी रेड कलरचा चॉकलेटी कलरचा मी गोट मारलेला आहे. लाल कलरचं काही नव्हतं म्हणून असं येल्लोवरती उठून दिसावं म्हणून असं मी म्हणजे लाल कलरचा गोट मारलेला आहे. तर आता बॅक साईडने पाहू शकता ज्या ताईने साड्या दिले तशाच मी लावलेले आहेत वरून. तुम्हाला जर जसे साड्या हवेत असेल तसं तुम्ही लावू शकता तुमच्याकडे असेल तसे. आणि पटापट असे कपाट खाली करा. तर चला गुलाबाच्या फुलांची बघा वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलांची अशी गोधडी साडीवरून लावलेली आहे बघा. ही बॅक साईड पाहू शकता अगदी जीन्स पॅन्ट टी शर्ट पासून ही गोधडी शिवलेली. लेगीज पॅन्ट पासून पण ह्याच्यात लेगीज पॅन्ट पण टाकलेले आहेत. आणि ह्याचा व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे बघा. फिनिशिंग वगैरे पाहू शकता शिवलेला आहे.
याचा स्टेप बाय स्टेप मी सर्व इथनं कटिंग पासून स्टिचिंग पासून सगळं व्हिडिओ टाकलेला आहे. आणि अजिबात फरशी कसं नाही, धुवायला मशीन वॉशेबल आहे बघा. अशा पण धुवा, काही करा, अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही. आता ही सिंगल पट्टी, हे मी ह्याच्या आतमध्ये जुनी पट्टी म्हणजे जुन्या गोदड्यांना कव्हर लावलेला आहे. ही सिंगल पट्टी बघा, हे सिंगल पट्टीचे फक्त याला तुमच्याकडे जुन्या गोदड्या असेल ना तरी पण कव्हर लावून भेटेल. आणि याला मी असं येलो कलर गोट मारलेला आहे. आणि पूर्ण साडीचा कपडा आहे, म्हणजे जे गोट मारतं ना ते साडीचा कपड्याचा वापर केलेला आहे बघा. जुन्या गोदड्याला पण तुमच्याकडे जुन्या गोदडे काही असतील ना तर कव्हर लावून भेटेल. तर याचे मी पण 200 रुपये घेतलेले आहेत. आता बरेच जण ताई म्हणतात कव्हर लावायला 200 रुपये काय. आता मला पूर्ण आहेत ना, उभ्या आड्या पूर्ण आहे, त्याच्या मला टिप्पा मारावं लागतात, पूर्ण असं गोट मारावं लागतं, ते पण खालून गोदडी भरावं लागते. त्यामुळे मी याचे आहे तसे मी 200 रुपये घेते. चला आता ही दीड पट्टीची गोदडी आहे. आता दीड पट्टी म्हणजे काय याची पण माहिती तुम्हाला सांगते. दीड पट्टी म्हणजे काय, आणि याच्यामध्ये पूर्ण साड्यांचा वापर केलेला आहे. पूर्ण साडी वरून पण अशा कलरची साडी लावलेली आहे, आणि बॅक साईडने पण पाहू शकता अशा कलरची साडी. आणि मी ह्यालाच असा मॅचिंग, ह्याला असा मॅचिंग आहे ना, ह्याला मॅचिंग असा गोट मारलेला आहे बघा. फिनिशिंग पाहू शकता. पूर्ण एक बेडशीट आणि 5 साड्यांचा वापर केलेला आहे. आणि दीड पट्टी म्हणजे तुम्हाला सांगते. आता इथपर्यंत बघा, इथपर्यंत ही अखंड साडी, ही एक साडी झाली उंचीची, आणि त्याच्यातून ही अर्धी साडी, ह्याला म्हणतात दीड पट्टी. तर मी याचे किती घेतले, त्याचे मी 250 रुपये घेतलेले आहेत. पूर्ण याच्यामध्ये साडी आणि बेडशीटचा वापर केलेला आहे, त्यामुळे 250. आता इथून पुढे 300 रुपये, 50 रुपये याच्या मी वाढवले आहेत. मला पण आता परवडत नाही ह्याचं. पूर्ण मशीन वॉशेबल, अजिबात फरशी साडी घसरणार नाही, थंडीत तर अजिबात थंड पडणार नाही. तर आता ही बॅक साईड पाहू शकता. आणि ही पण ब्रासोची साडीचा वापर केलेला आहे बघा. पाहू शकता फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर बघा. तुम्हाला कुठेही गोळा झाले का, अजिबात गोळा झाला नाही. ह्याच्यामध्ये एक बेडशीट आणि 5 साड्यांचा वापर केलेला आहे. खालून वरून एक साडी, अशा मिळून दोन्ही सगळे टोटल 7 साडी आणि एक बेडशीटचा असा वापर केलेला आहे बघा. पाहू शकता फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर आहे की नाही. आणि तुम्हाला होलसेल दरामध्ये, होलसेल रेटमध्ये तुम्हाला अशा गोदड्या शिवून मिळते. आता ही गोदडी, हे पूर्ण साड्या, ह्याच्यामध्ये अजिबात बेडशीट नाही, काही नाही. आणि ह्याच्यामध्ये जवळ साड्या किती असतील, या 6 साड्यांचा वापर आहे. खालून वरून 2 साड्या, आतमध्ये 3 का 4 साड्या टाकल्यात, फक्त आतून कडक टाकलेलं. एकदम मशीन वॉशेबल, कशी पण हातरा काही करा बघा. एकदम पातळ, तुम्हाला पातळ हवी असतील पातळ पण शिवून भेटेल बघा. हे पूर्ण पातळ गोदडी आहे. चला, आणि बॅक साईडने पण पाहू शकता. ह्याला जसं मी मॅचिंग साडीचाच कपड्याचा गोट मारलेला आहे. ह्याच्या आतमध्ये अशा फुले आहेत, आणि याला असं मॅचिंग असा गोट मारलेला आहे. चला बॅक साईड पण पाहू शकता. बॅक साईड बघा, उलटी साईज बघा. अजिबात कुठे गोळा झाले का, अजिबात गोळा झालेलं नाही. आणि ह्यालाच मी असा मॅचिंग बॅक साईडने असा गोट येतोय, थोडंसं मॅचिंग असा गोट बघा. अजिबात गोळा झालेला नाही. पूर्ण मशीन वॉशेबल, कसे पण वापरा, काहीही वापरा, 10 वर्षे वॉरंटी. फक्त तुम्ही साड्या चांगल्या क्वालिटीच्या द्या. गोदडी सिंगल पट्टीची गोदडी बघा. सिंगल पट्टीची, सिंगल नाही, सव्वा पट्टीची बघा. तुम्हाला जर सव्वा पट्टीची म्हणलं, सव्वा पट्टीची गोदडी भेटेल बघा. सव्वा पट्टी म्हणजे काय तुम्हाला दाखवते. इथून अखंड ही एक बघा, ही एक साडी, आणि इथून ही अर्धी. आता इथून तुम्हाला दिसतच असेल, एवढा मी फक्त जॉईन मारलेला आहे. याला सव्वा पट्टी म्हणतात साडीची साईज. तरी मी याचे 250 रुपये घेतलेले आहेत बघा. एकदम मशीन वॉशेबल, अजिबात फरशी वगैरे नाही. थंडीत वापरा, पावसाळ्यात वापरा, हिवाळ्यात वापरा, अजिबात थंड पडणार नाही. आणि मी हे जुन्या गोदड्यांना कव्हर लावलेला आहे. जुन्या गोदडीनं म्हणलं तरी कव्हर लावून भेटेल आपल्याकडे बघा. किती मस्त फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर. बॅक साईडने पण पाहू शकता, अजिबात कुठं काही गोळा झालेला नाही. याच्या मी 250 रुपये घेतलेले आहे बघा. चला, फिनिशिंग आपली एक नंबर. तुम्हाला फिनिशिंगच्या बाबतीत अजिबात डाऊट आला नाही पाहिजे, अशी म्हणजे फिनिशिंग आहे. ऑर्डर करायचे असेल ना गोदड्यांचे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या स्क्रीनवरती सुरुवातीला नंबर दिला, त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला पोस्टाने म्हणलं तर पोस्टाने पण तुम्ही कुरिअर करू शकता. चला, आपल्याला अशी मस्त प्रकारची गोदडी आहे. आपली अशी घडी होते, मशीन वॉशेबल, पूर्ण एकदम एक नंबरच्या सिंगल पट्टीची गोदडी पाहू शकता तुम्हाला. आणि तुम्हाला जर माझ्या अशा गोदडी ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती तुमचा नंबर दिलेला आहे, आणि त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्हाला घरी आणून द्या. तुम्ही माझ्या आसपास पुण्यामध्ये राहत असाल तर घरी आणून द्या. मी पुण्यामध्ये, निगडीमध्ये, रुपीनगरमध्ये राहते.
आता ही पूर्ण बेडशीटाची गोधडी आहे, याच्यामध्ये पूर्ण बेडशीट वापरलेले आहेत. अजिबात फरशीवर घसरणार नाही, थंड पडणार नाही, काही होणार नाही. आणि मी ह्याला असा फुलाला मॅचिंग असा गोट मारलेला आहे बॅक साईडचा. आणि पूर्ण साडीचा गोट आहे, पूर्ण साडीचा गोट आहे ब्लॅक कलरचा. मी एक्स्ट्रा कपडा वापरलेला नाही. आणि जसं ही साडी टिकते ना, तसा पण आपला गोट हा टिकतो. त्यामुळे मी साडीच्याच कपड्याचा वापर करते. बॅक साईडने पण पाहू शकता, खालून वरून एका साडीमध्ये तुमची गोधडी होऊ शकते सिंगल पट्टीची. आता ही सिंगल पट्टीची. अजून एकदा सांगते सिंगल पट्टी म्हणजे काय. सिंगल पट्टी म्हणजे काय. ही सिंगल साडीची उंची, ह्याला म्हणतात सिंगल पट्टी. तुमच्याकडे जर अशी बेडशीट असेल ना, तर बेडशीटचा सुद्धा असा आपण तुम्ही छान वापर करू शकता. तुम्हाला जर साडी नाही खालून वरून लावायचे तर तुम्ही बेडशीट पण लावू शकता. आणि जर तुम्हाला बेडशीट नाही लावून तुम्हाला वाटलं बेडशीट खूप जास्त टिकत नाही, तर वेलवेटचं बेडशीट लावू शकता. वेलवेटचं पण बेडशीट खूप छान आहे आणि ह्याच्यासारखं दिसतं, गालीच्या सारखं दिसतं, अजिबात गोदरीसारखी दिसत नाहीत. अशी तुमच्या म्हणजे असं यूज पूर्ण तुम्हाला सांगते माहिती. जुन्या कपड्यांपासून असे खूप छान आपल्या गोदऱ्या तयार होतात. आणि तुमच्याकडे जुने कपडे असेल तर मस्त बकर असे गोदरी शिवून भेटेल. हे आता दीडपट्टीची साडी आहे. ह्या दीडपट्टी साडीमध्ये पूर्ण जीन्स, टी शर्ट, स्वेटर, जर्किंग यापासून ही गोदरी शिवलेली आहे. बघा, तुमच्याकडे पण स्वेटर असतील तरी पण तुम्ही गोदरीमध्ये घालू शकता, किंवा जर्किंग असेल तरी पण गोदरीमध्ये घालू शकता. फक्त असे जर्किंग वापरायचे नाही जे करून पावसाळ्यात, हिवाळ्यात, म्हणजे पावसाळ्यात वापरतात ना, त्या जर्किंग कपड्याचा मी अजिबात गोदरी शिवत नाही. तर बघा, पाहू शकता अशा प्रकारे मी गोदरी अशा प्रकारे बॅक म्हणजे ही 600 साईज आहे. अशा प्रकारे ही दीडपट्टीची मी गोदरी शिवलेली आहे. ही बिजली नगरची ऑर्डर आहे. आणि दीडपट्टी याचे मी 300 रुपये घेतलेले आहेत. आता याच्या पुढे ना मी याचे 400 रुपये घेणार आहे. 100 रुपयांनी रेट वाढवणार आहे. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण आहेत ना जीन्स, टी शर्ट, लेगिन्स, पॅन्ट, स्वेटर या कपड्यांपासून मी गोदरी शिवलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सांगते बेडशीट नाही ना, काही नाही, फक्त खालून वरून सर्व पूर्ण ह्याचा कपड्याचा वापर केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला याचे 400 रुपये घेणार आहे. इथून पुढे मला परवडत नाही कटिंगला. तर बॅक साईडने पाहू शकता, बॅक साईडने पण बघू शकता अशा प्रकारे. अशी बॅक साईड आहे. तुम्हाला कुठेही गोळा झाले का? अजिबात गोळा झाले नाही. एका ताईंची कमेंट होती माझे खालून कपडे गोळा होतात. जर तुमचे कपडे आतून गोळा होत असेल तर आतमध्ये बेडशीट टाका, बेडशीटाच्या खालून वरून बेडशीट टाका, मध्ये छोटे छोटे कपडे टाका, अजिबात गोळा होणार नाही. तर हे 2-2, 2.5 इंचावरचे. आता एका ताईंची कमेंट होती, आता मी त्या ताईनं सांगायचं यावरून. त्या ताई म्हटल्या की माझ्या एका साईडला साडी कमी पडते मध्ये, तर मध्ये साडी कमी पडली ना तर अशा प्रकारे जॉईन लावून द्यायचं. मॅचिंग असलं मॅचिंग लावायचं, दुसरं असलं तर दुसरं लावू शकता. मी अशा प्रकारे, माझी पण साडी कमी पडते, माझी पण असं नाही की माझी म्हणजे परफेक्टच होते, माझी पण कमी पडते. शिलाई जर किती जर मार्जिन घेतली ना तर छोटे छोटे कपडे असतात, त्यामुळे कमी पडते माझी पण साडी. आणि म्हणून मी अशा प्रकारचे जॉईन मारलेलं. आता एवढं काही कटिंग करून आपली छोटी अजून गोदरी छोटी झाली असते साईज, त्यामुळे अशा प्रकारे मी जॉईन मारलेला आहे. आपले ते दीडपट्टीची साडी, फक्त साड्यांचे एक बेडशीट घातलेलं आहे ह्याचं. आणि हे कोथरूड वरून ऑर्डर आहे. बघा, अशी खालून साडी घातलेली, ही 600 साईज आहे. बघा, आणि ह्या फुलालाच असं मी मॅचिंग, ह्या फुलाला मॅचिंग असं मी गोट मारलेला आहे. बघा, थोडा आबोली कलर आहे, तो पिंक कलर आहे, म्हणून त्याला असं मी मॅचिंग गोट मारलेला आहे. आणि पूर्ण आहे ना ही नेटची साडी येते जवळपास. आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवते बेडशीट टाकलेले आहे. पूर्ण बेडशीट आहे. फिनिशिंग बघू शकता, अजिबात कुठं गोळा झालेला आहे का नाही. आणि बेडशीट घातलं ना अजिबात टिप्पा पण व्यवस्थित येतात, बॉक्स पण व्यवस्थित येतात, आणि कापड तर अजिबात सरकत नाही. म्हणून खालून वरून बेडशीट लावा. बघा, पाहू शकता फिनिशिंग. हे मशीन वॉशेबल आहे. बघा, पाहू शकता फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही. आणि तुमच्याकडे अशा काठापदराच्या साडी असेल तर मस्त प्रकारे असे गोदरी शिवू शकता. कोणाला न देता तुम्ही असं पूर्ण यूज पूर्ण करू शकता. तुमच्याकडे जुन्या कोणाचे कपडे असेल तर अशा मस्त प्रकारे गोदरी शिवू शकता. आणि गोट वगैरे एक नंबर. आणि तुम्हाला जर माझ्याकडे गोदरी शिवून घ्यायची असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. किंवा पुण्यामध्ये कुठं राहत असाल तर मी निगडीमध्ये राहते, निगडी रुपीनगरमध्ये राहते. चला, आपल्याला अशा मस्त प्रकारे अशा गोदऱ्या शिवलेले बॉक्स 2-2, 2.5, 3-3 इंचावरती आपले बॉक्स आहेत. जसे तुम्ही म्हणाल तसं मी बॉक्स घेते. आणि पूर्ण याचे मी साडीचे गोदरी शिवले, याचे मी 250 रुपये घेतले. आता इथून पुढे मी 300 रुपये घेणार आहे. आता बॅक साईड आहे, बॅक साईडचं तुम्हाला दाखवते. बघा, हे अशा प्रकारे बॅक साईड, याच्या पण बेडशीट वापरलेला आहे. आणि पूर्ण अशी याला साडी अशी लावलेली आहे, अजिबात कुठं गोळा झालेला आहे अजिबात नाही. बघा, 2-2, 2.5 इंचावरती गोट असा मारलेला आहे. फिनिशिंग पाहू शकता, गोट खालून वरून पण पाहू शकता. 1-1 इंचाचा आपला गोट आहे, दोन्हीकडून सेम. बघा, असं सेम गोट आला पाहिजे, असा दोन्हीकडून 1-1 इंचावरती. त्यास गोदरी चालू खालून म्हणजे आतून बाहेर सेम दिसतो.
चला फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर. आणि दीड पट्टीची गोदरी आहे, खूप छान आहे. असे मस्त प्रकार तुमच्याकडे जुने कपडे असेल तर यूज करू शकता. बेडशीट असेल तर बेडशीटचा पण पूर्ण उपयोग करू शकता. मशीन वॉशेबल पूर्ण. बघा फरशीवर पण अजिबात गोदरी सरक नाही. उन्हाळी पावसाळी हिवाळी कधी पण वापरा. कशी मस्त आपली फिनिशिंग आहे. काही पण बघा गोदडी. तुम्हाला जर साड्यांचा वापर करायचा नसेल तर तुमच्याकडे पॅन्ट शर्ट भरपूर आहेत लग्नात आलेले, तर पॅन्ट शर्टचा असा मस्त प्रकारे उपयोग करू शकता. तुम्हाला दाखवते. हे पूर्ण पॅन्ट शर्टापासून गोदरी शिवलेली आहे. इकडं पॅन्टचा कपडा वापरला, इकडे शर्टचा कपडा वापरलेला आहे. तुमच्याकडे पण असतील तर असे प्रकारे याचा पूर्ण आहे ना भरपूर दिवस म्हणजे कमी कमी 15 वर्ष गोदरी टिकते. अजिबात पॅन्टचा कपडा फाटत नाही ना शर्टचा कपडा फाटत नाही. खूप छान असतं मस्त प्रकारे. आणि त्याला मी मॅचिंग असा गोट मारले, म्हणजे उठून दिसण्यासाठी. मॅचिंग तर काही होत नाही, फक्त उठून दिसण्यासाठी मी असा गोट मारलेला आहे. आणि खालून त्यांनी साडीचा वापर केलेला आहे. याचा पण मी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ही गोदरी कशी कटिंग पासून टिचिंग पासून पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण याच्यामध्ये काय वापरलं केलेलं आहे मी, ह्याच्यामध्ये येत ना ड्रेस मटेरियलचा वापर केलेला. पूर्ण तुमच्याकडे ड्रेस मटेरियल म्हणजे तुमच्याकडे ड्रेस वगैरे आहेत ना जुने झालेले न कोणाला देता येईल अशा प्रकारे मी याच्यामध्ये जीन्स म्हणजे टाकलेले आहेत. म्हणजे अगदी कटिंग करून त्या ताईने कटिंग करून दिलेले होते. मी फक्त याच्यामध्ये कसे हाताळायचे स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर याचा व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर युट्यूब चॅनलवरती नक्कीच बघा. आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आनंदी कदम. आनंदी कदम सर्च जरी केलं तरी माझं नाव येतं. हे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. मी दाखवते. फक्त मी पातळ शिवलेले आहे गोदरी, म्हणजे जाण नाही जास्त, कारण पॅन्टचा कपडा कसा सरकत नाही मशीनवरती, म्हणून पॅन्टचा कपडा जरा थोडं कपडे याच्यामध्ये कमी टाकलेत. आता बॅक साईडने पूर्ण ग्रीन कलरची साडी लावलेली आहे अशा प्रकारे. बघा तुम्हाला साडी लावायची साडी लावू शकता, पॅन्ट शर्ट असेल पॅन्ट शर्ट लावू शकता. फक्त खालून तर चालतंय, तुम्हाला खालून वरून पॅन्ट लावायचं असेल तर लावू शकता. आणि अशा मस्त प्रकारे तुमच्याकडे जुने कपडे वगैरे असतील ना तर असे छान प्रकारे असे तुम्ही गोदरी शिवू शकता. आणि अजिबात फरशीवर अजिबात घसरणार नाही, बिलकुल घसरणार नाही. न बिगर चटई टाकता सुद्धा अजिबात घसरणार नाही. तुम्हाला जर नसेल चटई टाकायची तर नका टाकू, पण अजिबात घसरणार नाही. पूर्ण अजिबात अशी घसरत नाही. हे बघा अशी घसरते का, बिलकुल नाही घसरत. नाही तर कधी कधी काय होतं खूप गोदरी असं घसरतात. हे अजिबात घसरत नाही. चटई टाका अगर नका टाकू. आणि अजिबात थंड पडणार नाही. आता थंडीच्या दिवसामध्ये ह्या गोदऱ्या खूप छान उबदार असतात आणि खूप उब देतात, अजिबात थंड पडत नाही. हातरा पांघरा काही पण करा. बघू शकता ताई डबल बेडची गोदडी आहे. आणि पूर्ण येत ना ह्याच्यामध्ये बेडशीटाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे असे डबल बेडचे जर बेडशीट असतील ना तर खूप छान असे मस्त प्रकारे तुम्ही बेडशीट लावू शकता. बघा ही त्यांना बेडवरती हातरायची होती म्हणून त्यांनी बेडशीटाचा वापर केलेला आहे. आणि त्यांच्याकडे लहान मुलं होती. लहान मुलं असल्यानं काय होतं, शी वगैरे काही केलं ना तर गादीवरती अजिबात होत नाही. ते गोदरीमध्ये पूर्ण चिरपून घेते. आणि आतमध्ये पूर्ण जुने कपडे वापरलेले आहेत. पूर्ण पातळी साड्यांची गोदरी शिवलेली आहे. आणि बेडवरती हातरण्यासाठी त्यांनी बेडचं पूर्ण साईज काढून दिली होती मला. आणि ते बेडच्या साईजच्या मापाची शिवलेली गोदरी. आणि ह्याच्याच असं मी ना मध्ये पट्टी दिसते ना, या पट्टीच्या साईडने मी असा गोट मारलेला आहे. आणि पूर्ण असं गोदरी बेडवरती हातरली ना अजिबात तुम्हाला सांगते त्याची पायाची माती वगैरे असते ना ते अजिबात ह्याच्यामध्ये धूळ वगैरे जी असते ना तर अजिबात गादीला चिटकत नाही. खूप छान असे 2-2 इंचावरती असे मी बॉक्स तयार केलेले आहेत. बघा पाहू शकता अशा प्रकारे. आणि पूर्ण बेडशीटाचा वापर केलेला आहे. आणि याच्या आतमध्ये साड्यांचाच वापर केलेला आहे. बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे. बॅक साईडने पण पाहू शकता, बॅक साईडने पण साडी आहे. म्हणजे त्या ताईने कशासाठी गोदरी शिवलेले बेडवरती टाकण्यासाठी. जे आपण बेडशीट हातरतो, बेडशीट हातरलं तरी पण काही धूळ वगैरे असते ना ते गादीला खाली गादीवरती थोडी थोडी पडते. त्यासाठी आहे ना ही गोदरी त्यांनी शिवलेली आहे की जेणेकरून आपली गादी घाण नाही होईल. आता काही काही कवर वापरतात, कवर जरी वापरला तरी पण म्हणजे चालतं, असं काही नाही. बघा मस्त अशी फिनिशिंग आपले एक नंबर. आणि तिथे तुम्हाला सांगते तिथे थोडंसं आहे ना बेडशीटाचा कोणा गेलेला होता, म्हणजे थोडंसं विरलं पण नव्हतं, फक्त इस्त्री करताना ते जळालं होतं म्हणून त्या साईडने ना असा तेवढं चौकोन केलेलं आहे. आणि अशा तुमच्याकडे जुने बेडशीट असेल तर जुने बेडशीटापासून पण असे गोदरे तुम्ही शिवू शकता. आणि बघा तुम्हाला न कपडे देता येईल असे मस्त प्रकार आपल्या अशा गोदऱ्या होतात. आणि नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर गोदऱ्या शिवून घ्यायची असतील तर. आताच बुकिंग करा, कारण बुकिंग खूप आलेलं आहे आपल्याकडे. आता 2 महिन्यानंतर तुमचा नंबर लागेल. सिल्क साडीपासून आहे ना गोदरी शिवलेली आहे आणि पूर्ण बिघडलेली फिनिशिंग अजिबात एक नंबर आहे. त्यामुळे सिल्कच्या साड्यांना तुम्ही अशा वापरू नका. आणि मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला.
आणि मी याचा आहे ना युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओचं काय वरती नाव टाकलेलं आहे, डबल बेडची गोधडी बिघडली तर सहज जमेल म्हणजे दुरुस्त करता येईल असं ते व्हिडिओ टाकलेला आहे. आणि तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, सिल्क साडी, सिल्कच्या साड्या काय होतात, हे फक्त पावसाळ्यात वापरू म्हणजे उन्हाळ्यात वापरू शकतात. थंडीत पावसाळ्यात अजिबात वापरू शकत नाही, कारण थंड पडतात ह्या साड्या. त्यामुळे सिल्कच्या साड्या अजिबात लावू नका, फक्त या उन्हाळ्यातच वापरू शकता. बघा, हे अशा प्रकारे सिल्कच्या साड्या आहेत, गोधडी सिल्क साडीपासून गोधडी शिवलेली आहे. आणि बिघडलेलं तुम्हाला कारण दाखवते. आणि पाठीमागची बॅक साईडची फिनिशिंग बघा, पाहू शकता. असं म्हणत नाही, माझ्या पूर्ण अशा खूप छान फिनिशिंग असतात बॅक साईडने वगैरे. तर आणि तुम्हाला बॅक साईडने पाहू शकता, ह्या अशा प्रकारे आहेत ना, हे तुम्हाला धागे तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे आहेत ना, धागे असे वरून येतात, ते बरोबर येत नाही. आणि बघा तुम्हाला गोळा झालेला दिसतं की नाही, असं हे पूर्ण असं चौकोनी चेक्स असतात ना, ते प्लेन दिसत नाही आणि असं गोळा झाल्यासारखं होतं. हे बघू शकता, हे अशा प्रकारे तुम्हाला दाखवते. हे असं गोळा गोळा होतं, हे असं गोळा गोळा होतं, हे असं लूज कपडा होतो. हे असं लूज कपडा झाला नाही पाहिजे, पूर्ण टाईट आला पाहिजे. म्हणून बॅक साईडने ना सिल्कच्या कपडा अजिबात वापर करू नका. आणि ह्या साईडने असलं ना, सवाजी साईड, ह्या साईडने वापरू शकता. आता ह्या साईडने बघा, हे पूर्ण आहे ना असं चौकोन, अजिबात कुठं काही गोळा झालेला नाही. आणि ह्या साईडने बघा, पाहू शकता, ही उलटी साईज आहे. हे जे सिल्कचा कपडा असतो ना, तो अजिबात आतला कपडा व्यवस्थित पकडत नाही, लूज राहतो. त्यामुळे सिल्कची साडी खालून लावू नका. साधी सिंपल साडी असली तर तुम्ही लावू शकता. आणि खूप कपडे ह्याच्यामध्ये सिल्कचे साडी आहेत ना, हे पूर्ण साड्यांपासून गोधडी शिवलेले आहे. ह्या गोधडीमध्ये तुम्हाला सांगते मी, कमीत कमी 12 साड्यांचा वापर केलेला आहे. आणि डबल बेडची गोधडी आहे. आणि त्यालाच असं मी मॅचिंग आहे ना, हे काटापदरी साडीचा गोट मारलेला आहे. बघा अशी फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते. असं काही नाही की म्हणजे फिनिशिंग एक नंबर येते, फक्त तुमच्या कपड्यांवरती, तुम्ही कपडे देण्यावरती. तुम्ही कपडे फक्त छान क्वालिटीचे दिली, मस्त दिली, तर खूप छान असे मस्त प्रकारे आपली अशी गोधडी तयार होते. चला बघा, मशीन वॉशेबल आहे, असं काही नाही. फक्त तुम्ही हे पावसाळ्यात म्हणजे उन्हाळ्यातच गोधडी वापरू शकता. हिवाळ्यात पावसाळ्यात अजिबात गोधडी वापरू शकत नाही, कारण पहिलीच थंड पडते गोधडी आणि साडी. म्हणून मी तुम्हाला सांगते, खालून सिल्कच्या साड्या अजिबात वापरू नका, वरून पण वापरू नका. दिसायला खूप छान दिसते, एकदम उठून दिसते, फक्त उन्हाळ्यातच वापर करू शकता. आणि टिकायला म्हटलं तर टिकते म्हणा, तसं 10-12 वर्ष तर आरामशीर गोधडी टिकते, असं काही नाही, याचा प्रॉब्लेम नाही. आणि मशीन वॉशेबल आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, थंडीत, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जर वापर करायचा असेल ना, तर छान आपले नॉर्मल साडी असतात ना, तसं वापर करा. मशीन वॉश पूर्ण नऊवारी साडीचा वापर केलेला, तर मग नऊवारी साडीपासून आहे ना, जर गोधडी शिवायची असेल ना, ते पण भेटेल. अजिबात थंडीत, उन्हाळी, पावसाळी कसे पण वापरा, अजिबात थंड पडणार नाही. आणि खूप थंडीत आहे ना, उबदार देणाऱ्या अशा नऊवारी आजीबाईच्या अशा ह्या साड्या असतात. बघा, ही नऊवारी साडी डबल बेडची आहे आणि पूर्ण याच्यामध्ये साड्यांचा वापर केलेला आहे. बघा, पाहू शकता, फिनिशिंग वगैरे 2-2, 2.5 इंचावरती आपली आहे. आणि पूर्ण आहे ना, हे आजीबाईच्या गोधड्यांची साडी म्हटलं तर म्हणता येईल, नऊवारी साड्यांचा वापर केलेला आहे. याच्या नऊवारी साड्यांचा वापर केलेला आहे. आणि ह्यालाच असा मी मॅचिंग आहे ना गोट मारलेला आहे. बघा, ह्याला असा मॅचिंग असा गोट मारलेला आहे. आणि काटापदरी साडीचा गोट आहे. बघा, पाहू शकता, फिनिशिंग वगैरे आपली एक नंबर आहे. आणि ही मला ऑर्डर कुठून आलेली, वाकडवरून ऑर्डर आलेली आहे, त्या ताईने घरी आणून दिलेले आहेत. बघा फिनिशिंग. आणि डबल बेडची गोधडी आहे आपली ही. आणि बॅक साईडनी पण तुम्हाला दाखवते. आणि बॅक साईडनी पण बघा, पाहू शकता. बघा, फिनिशिंग आपली एक नंबर आहे की नाही. बघा, आपली बॅक साईडनी पण एक नंबर आहे की नाही. बघा, डबल बेडची गोधडी आहे, अजिबात फरशीवर घसरणार नाही, अजिबात थंड पडणार नाही. मशीन वॉशेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 9 का 10 साड्यांचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये. बघा, डबल बेडची गोधडी आहे. आणि याचे मी 350 रुपये घेतले आहेत. आणि पूर्ण सोप्याच्या कवर पासून मी गोधडी शिवलेले आहे. पूर्ण सोप्याच्या कवर याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि याचा पण तुम्हाला जर या गोधडींचा व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आनंदी कदम, सर्च केलं तरी येतं. आणि बघा, या सोप्या कवरचे तुमच्याकडे पण असे जुने सोपे कवर असतील ना, तर मस्त प्रकारे अशी गोधडी होऊ शकता. बघा, ही डबल बेडची गोधडी आहे. आणि सोप्या कवर टाकल्यामुळे काय होतं म्हणजे अजिबात गोधडी घसरत नाही. आणि बॅक साईड पण पाहू शकता. आणि ह्यालाच मी अशी मॅचिंग आहे ना, असा गोट मारलेला आहे. बघा, हे फुलाची पानं दिसतात ना खालची देतात, त्याला अशी मॅचिंग असा मी गोट मारलेला आहे. बघा, फिनिशिंग वगैरे एक नंबर. ही 600 साईज आहे.
आणि ही उलटी साईड आहे बघा. तुम्हाला कुठेही गोळा झाले का? अजिबात गोळा झालेली नाही. गोदरेजची फिनिशिंग एक नंबर आहे. आणि याचे मी 400 रुपये घेतलेले. आता इथून पुढे मी 500 रुपये घेणार आहे.